श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आंघोळ बिंघोळ करून निघालो. जेवण केलं. आईने मस्त रस्सा भाजी केली होती, वांग्याची. वरण आणि रात्राचा भात पण होता, ते खाऊन निघालो. नवीन स्कूटी घेतली, बाहेर काढली आणि त्याच्यावरच निघालो आर्यनला आणायसाठी. कारण ते येणार होतं आज गावाहून, भाऊ करून येणार होतं दीदीसोबत. स्टेशनला जाऊ लागलो मी. जाताना म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा, म्हणलं रस्ता वगैरे कसा आहे काय नाही स्टेशनचा म्हणलं. म्हणून निघालो स्टेशनच्या रस्त्याने. नवीन गाडीचा अनुभव पण घेतला आणि एक नंबर सॉफ्ट गाडी वाटू लागली ॲक्टिवा. आल्याच्यानंतर स्टेशनला आलो आणि वाट बघू लागलो, कारण आभाळ पण खूप आलं होतं आणि पाऊस पण येऊ लागला. तितक्या झाला आर्यन होता रागामध्ये. आल्याच्यानंतर बोलायला पण तयार नव्हता. आल्याच्यानंतर गाडीपाशी गेला आणि गाडी बघितला. मी थांबलो झाडापाशी, कारण का पाऊस खूप मोठा चालू होता. म्हणून मी झाडापाशी वाट बघू लागलो पाऊस कमी व्हायची, कारण पाऊस कमी व्हायचं नावच घेत नव्हता. मी म्हणलं चला आता भिजतच जावं म्हणले. ह्यांना बाय केलं, आर्यनला ते ॲटोत बसून देऊन निघलो. एवढा मोठा पाणी वाढलं की मी म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं. मी तर पूर्ण अंगामध्ये चिमचिम भिजून गेलो. पूर्ण पॅन्ट शर्ट आणि पूर्ण मधातपर्यंत भिजून गेलो चिमचिम. घरी आलो तर काय बॅग वगैरे ठेवले होते त्यांनी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.